हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजचा पौष्टिक अहो आहे सोया ओट्स टिक्की. तर त्यासाठी मी आधी ओट्स घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये काही मिक्स नाही आहे, साधे ओट्स आहेत. ते मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. ही रेसिपी खूप इझी आहे, पटकन होण्यासारखी आहे. इथे मी सोया चंक्स गरम पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवले होते. भिजवून झाल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून ते छान बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं आहे. सोया चंक्स आधी बाळाला इंडिव्हिज्युअली इंट्रोड्यूस करून बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की बाळाला कुठली ॲलर्जी तर नाही ना. त्याच्याऐवजी तुम्ही इथे बटाटा किंवा पनीरचाही वापर करू शकता. आता सोया चंक्ससुद्धा बारीक करून घेतलेला आहे. तर एका भांड्यात मी ओट्सची पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर सोया चंक्स टाकलेले आहेत. त्यानंतर कांदा टाकायचा आहे, थोडे मसाले, हळद, हिंग, धणे जिरे पूड, गरम मसाला आणि आलं लसूणची पेस्ट आणि थोडी कोथिंबीर हे टाकून सगळं एकत्रित करायचं आहे. मिश्रण एकत्रित करून त्याची टिक्कीज बनवायची आहेत. मी इथे वेगवेगळ्या शेप्सचे बनवलेले आहेत. फ्राय पॅनमध्ये आधी तूप घेतलेलं आहे, पांढरे तिळे टाकलेले आहेत आणि हे सगळे तुपामध्ये शॅलो फ्राय करायचे. बाळांना असे वेगवेगळ्या शेप्सचे आणि कलरफुल खूप आवडतात. बाळाला शक्यतो बाहेरचं देणे टाळावे, जसे की चिप्स, जंक फूड्स, मैद्याचे प्रोडक्ट्स, ऑइली प्रोडक्ट्स, साखर असलेल्या गोष्टी. त्यापेक्षा जर बाळाला हे घरच्या घरी असं बनवून दिलं तर त्यांना घरच्या खायची सवय लागते आणि त्यांच्या आरोग्यासाठी ही खूप चांगली गुंतवणूक आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्ही करा तुमच्या बाळासाठी आणि अशाच नवनवीन पौष्टिक खाऊसाठी माझं पेज नक्की फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.